श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी लॉग. आपण गृहिणींना नेहमी जेवण करायचं आहे, हे करायचं आहे असं करत स्वतःकडे फार दुर्लक्ष करतो. आपण स्वतःसाठी सुद्धा काही ना काही केलं पाहिजे. माझी केस गळत होती, त्यासाठी मी तर रात्रभर मेथी दाणे भिजत ठेवलेली, फ्रेश ॲलोवेरा जेल घेतलेला आणि हे कडुलिंब इथं पाणी अवेलेबल आहे त्यासाठी कडुलिंबची पाणी घेतलेली, जास्वंदीची पाणी घेतलेली आणि हे सर्व स्वच्छ धुवून मिक्सर जारमध्ये घातली. यामध्ये ॲलोवेराचा गर वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचा. यामध्ये दही ॲड करायचं. मी भृंगराज पावडर ऑनलाईन मागून घेतलेले, ती सुद्धा यामध्ये ॲड केली आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक वाटण करून घेतली. अति पातळही आपल्याला करायचं नाही आहे आणि अति घट्टही करायचं नाही आहे, असं मीडियम पद्धतीनं करायचं आहे. जसं की मी इथं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे इथं बघू शकता. असं करून घ्यायचं आहे म्हणजे केसांना व्यवस्थित लागतं. त्यानंतरला मी केसांना व्यवस्थित असं लावून घेतलं आहे. तुम्हाला जर कोणी तुम्हाला लावत असतील तर त्यांच्याकडून तुम्ही लावून घ्या. मी इथं माझंच लावून घेतलेले आहे. म्हटलं केस वाळेपर्यंत आधूचा थोडासा अभ्यासही घ्यावा, कारण रोज थोडा वेळ घेतला ना की स्कूल स्टार्ट झालं की त्याला बोर नाही होणार किंवा कंटाळा नाही येणार. त्यासाठी मी थोडं नेहमी घेत असते, करतोय तसा. आणि स्टडी वगैरे झाल्यानंतर त्यालासुद्धा खूप कंटाळा येतो आणि दुपारच्या वेळेला थोडंसं तो झोपून जातो आहे. मग तेव्हा काय उरलेली कामं वगैरे काय असतील ते सगळं करून घ्यायचं. स्वतःसाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे. स्किन केअरिंग केलं पाहिजे, हेअर केअरिंग केलं पाहिजे. आपण सगळं काम करत हे सुद्धा केलं पाहिजे. दुपारचं म्हटलं काकडी वगैरे आहेत, थोडंसं कोशिंबीर करावं दहीमध्ये घालून, पापडसुद्धा तळलेली आणि कोशिंबीरला इथं मी छान फोडणी दिली. खूप छान लागतं असंही, तुम्हीही करून बघा. त्यानंतर लादूची पप्पा दुपारी आले आणि मी जेवून घेतलं. ओके गाईज, बाय. उद्या नक्की भेटू.